पक्षाचं जनसंपर्क कार्यालय हे आमच्या सुधाकर घारेंनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी उभं केलेलं आहे. मी माझ्या मनामध्ये कार्यालय म्हणजे काय साधं कार्यालय असेल, तिथं आल्यानंतर बघितलं, अरे आमच्या प्रांताध्यक्षाला पण एवढं मोठं कार्यालय नाही. प्रांताध्यक्षाच काय सांगता, आमच्या महिला अध्यक्षाला पण तेवढं कार्यालय नाही. त्या दोघांचं काय घेऊन बसताय? अरे मला पण एवढं मोठं कार्यालय नाही. मला म्हटलं इथं लयच भारी काम चाललेलं आहे मित्रांनो. परंतु मी अलीकडे सरकारमध्ये काम करत असताना आजच तटकरे साहेब मी एक प्रेझेंटेशन तिथं द्यायला सांगितलं होतं. मी आणि दीपक केसरकरनी मराठी भाषा भवन अतिशय चांगली इमारत मरीन ड्राईव्हला, तिथं हॉस्टेल पण आपण चांगलं करतोय. जे सावित्रीबाई फुले हॉस्टेल होतं ते जरा पाठीमागच्या तिथंच त्याच प्लॉटमध्ये करतोय. आणि साधारण माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 500 पर्यंत मुली तिथं राहतील. त्यांना तिथं अटॅच बाथडब्ल्यूसी असेल अशा प्रकारची दिमागदार टॉवर तिथं उभं करतोय. आणि त्याच्या समोर हे मराठी भाषा भवन ही शेवटी तुमची माझी मातृभाषा आहे. ती आपल्याला पुढं वर्षानुवर्ष टिकली पाहिजे, त्याला मदत झाली पाहिजे. मराठी भाषा हे टिकत असताना मराठी फलक हे लागले पाहिजे अशा प्रकारे कोर्टाने आदेश दिले. जवळपास 250 कोटी रुपयाचं काम तिथं आपण सुरू करतोय. 1.5 लाख स्क्वेअर फीटची ती वाचतोय. सुनील तटकरेजी, आपण अनेक जण आज आदिती, मी, बाकीचे सगळे सहकारी मित्र ज्या मंत्रालयामध्ये काम करतोय ते मंत्रालयाच्याही परिसरामध्ये साधारण सगळा तिथला परिसर, मग नवीन विधान भवन, नवीन मंत्रालय, तिथलं संपूर्ण आणखीन काही नवीन गोष्टी आपण करतोय. जवळपास 7-7.5 कोटीचं काम आपण तिथं हातामध्ये घेतोय. शेवटी माझा महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस कामाच्या निमित्तानं जर कुठल्या कार्यालयात सरकारच्या गेला तर तिथं त्याला सुविधा मिळायला पाहिजे. आज आया बहिणी देखील मोठ्या प्रमाणावर बाहेर पडलेल्या आहेत. त्यांना तिथं स्वच्छतागृह पाहिजे, पुरुषांना तिथं व्यवस्थितपणे सुविधा पाहिजे. ह्या प्रकारची भूमिका महायुतीच्या सरकारने स्वीकारलेली आहे. आज ते प्रेझेंटेशन बघितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पण त्याला मान्यता दिली, कॅबिनेटनी मान्यता दिली, देवेंद्रजींनी मान्यता दिली. लवकरच त्याच्यामध्ये पुढे कामाला आम्ही सुरुवात करतोय. आता नावाशेवा ते शिवडी हाही ब्रिज साधारण नवीन वर्षामध्ये सुरू करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. उद्याच्या 4 तारखेला देशाचे पंतप्रधान सिंधुदुर्गला येत आहे. नेव्हीचा फार मोठा कार्यक्रम आपण त्या बाबतीमध्ये करतोय. वेगवेगळ्या गोष्टी जे तुमच्या माझ्या राज्याच्या भल्या करता असतील त्या आपल्या राज्यामध्ये कशा आणता येतील, त्याच्यातनं केंद्राची मदत कशी मिळवता येईल, केंद्राचा निधी कसा मिळवता येईल, या प्रकारचं सातत्याने काम आमचं चाललेलं आहे. वेळ पडली तर सकाळी 9 वाजता 8:30 वाजता मंत्रालयामध्ये जायचं आणि कामाला सुरुवात करायची. त्याच्यामध्ये आम्हाला ती आवड आहे. लोकांचं काम झालं पाहिजे. आज मंत्रालयामध्ये माणूस आल्यानंतर त्याला तिथं त्याचं काम होतंय अशा पद्धतीचे एक विश्वास वाटला पाहिजे. हे नुसतं मंत्रालयापुरतं नाही. ज्याचा उल्लेख मगाशी बोलत असताना रुपाली चाकणकरांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसमध्ये देखील आम्ही मंत्रीगण त्या ठिकाणी आठवड्यातनं 1 दिवस जनता दरबार घेतो. का तर लोकांचे प्रश्न सुटावेत. सुधाकर घारेजी, आपण तिथं तालुका अध्यक्षाला, महिला अध्यक्षाला, युवक अध्यक्षाला, युवती अध्यक्षाला, सगळ्या शहरातल्या अध्यक्षांना अतिशय चांगल्या प्रकारची सोय केलेली आहे. येणारा तिथं प्रत्येक माणूस, कार्यकर्ते येतीलच, परंतु नागरिक ज्यावेळेस येतील त्याच्या अडीअडचणी घेऊन येतील त्यावेळेस त्या ऑफिसमध्ये बसणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी विशेषतः आलेल्यांना व्यवस्थितपणे त्यांना वागणूक दिली पाहिजे. आपलेपणाने त्यांच्याशी बोललं पाहिजे. आम्ही देखील देण्याच्या
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि तशा पद्धतीचं काम सुधाकर घारेजी त्या परिसरामध्ये झालं पाहिजे. तिथं सीसीटीव्ही कॅमेरे पण बरेच बसलेत, मी मगाशी स्क्रीनवर बघितलं. त्याच्यामुळं आम्ही अचानक जर का बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महिला असेल, युवती असेल, युवक असेल, वडीलधारी कार्यकर्ता असेल, प्रत्येक जण येणाऱ्या माणसाशी आपलेपणाने वागतायत, आपलेपणाने बोलतायत, त्याचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याची सोडवणूक करण्याच्या करता जे प्रश्न तुमच्या स्तरावर सुटतील ते तुम्ही इथं सोडवा. इथून मुंबई काही फार लांब नाहीये आणि जे प्रश्न तुमच्या हाताबाहेरचे असतील ते मुंबईमध्ये आम्ही आहोत, आदिती आहे, बाकीचे सगळे आहेत, तिथं आणून तिथं सांगा. विशेषतः सार्वजनिक प्रश्नाला प्राधान्य द्या. वैयक्तिक पण प्रश्न लोकांचे सुटले पाहिजेत, परंतु इथं असणाऱ्या आदिवासी भागातल्या लोकांचे प्रश्न, ज्याचा उल्लेख मगाशी बोलत असताना सुधाकरजींनी केला की अजून काही वाड्या वस्त्यांच्या करता रस्ते नाहीयेत, त्याच्या करता वेगळा निधी मी आज तुम्हाला सांगतो. उद्याच्या येणाऱ्या नागपूरला आम्ही 6 तारखेला जाणार आहे. 7 तारखेपासून अधिवेशन आहे. त्या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या ज्यावेळेस सादर केल्या जातील त्यावेळेस साधारण माझा आणि सरकारचा, मुख्यमंत्र्यांचा आणि बाकीच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे की त्याच्यातून अधिक निधीची तरतूद करून हे वेगवेगळे प्रश्न अल्पसंख्याक समाजाचे असतील, आदिवासी समाजाचे असतील, तरुणांचे असतील किंवा इतर घटकांचे असतील. मला अनेक कार्यकर्ते सांगतात की दादा त्याच्यामध्ये मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी, एनटी, भटके या सगळ्यांच्या मुलांची शिष्यवृत्ती किंवा आणखी काही पैसे हे थकलेले आहेत. आम्ही आजच निर्णय घेतलेला आहे, जेवढी काही रक्कम ती पूर्ण करण्याच्या करता लागेल ती सगळी रक्कम आपल्याला उद्याच्या काळामध्ये कशी देता येईल याबद्दलचा पण प्रयत्न हा महायुती सरकारचा आहे. त्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की एकंदरीत आज बरेच दिवस मला स्वतः तटकरे साहेब सांगत होते, रेवस ते रेड्डी सागरी मार्गामध्ये एक अडथळा निर्माण झाला होता. सकाळी 10 वाजता मीटिंग घेतली, 10:30 वाजता अडथळा दूर केला आणि काम पुढे जायला सांगितलं. तुम्ही कामाच्या बाबतीत काळजी करू नका. आपलं नाणं खणखणीत आहे, काय कुणी नाव ठेवण्याचं कारण नाहीये आणि ते आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला बाबांनो पुढे जायचंय. परंतु ते पुढे जात असताना माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या निर्धार सभेमध्ये आपल्या सर्वांच्या समोर संवाद साधत असताना आज तुमचा उत्साह मी ज्यावेळेस बघितला, आज तुमच्या चेहऱ्यावरचा हसू ज्यावेळेस आम्ही बघितलं, ज्या पद्धतीनं प्रचंड गर्दीत आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं, दोन्ही बाजूला दुकानदार असतील किंवा घरातली लोक असतील ते त्या ठिकाणी आम्हाला प्रोत्साहन देत होते. हे खरोखरीच अतिशय एक ह्याच्यातून मला पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पण उत्साह मिळाला, प्रेम मिळालं. इथल्या कार्यकर्त्याची मेहनत पाहून एक नवी ऊर्जा ही आम्हाला देखील त्याच्यातनं मिळाली. ही ऊर्जा आपल्याला सर्व दूरपर्यंत पोहोचवायची आणि ते पोहोचवण्याच्या करता आपण पण काळजी करू नका. इथली तरुण मुलं वेगवेगळ्या घोषणा देत होती, त्याबद्दल पण काळजी करू नका. पहिली लोकसभेची निवडणूक आहे आणि नंतर तुमच्या मनात जे आहे ती निवडणूक आहे. परंतु आम्ही लोकांच्या मनामध्ये काय आहे ते जाणणारी माणसं आहोत. लोकशाहीमध्ये काम करत असताना बहुमताचा आदर करायचा असतो हे आम्ही आमच्या वरिष्ठांसकट सगळ्यांना सांगत होतो. परंतु काहींनी ऐकलं, काहींनी नाही ऐकलं. आता काय करायचं, शेवटी लोकांचे प्रश्न सुटावेत म्हणून अशा प्रकारची भूमिका ही मित्रांनो आम्हाला सगळ्यांना घ्यावी लागलेली आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये ठेवावी आणि एकंदरीतच काम करत असताना इथून पुढच्या काळामध्ये आम्ही कुठल्याही परिस्थितीत राजकीय भूमिका तुमच्या समोर खंबीरपणे मांडत असताना शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा हीच आपल्या पक्षाची विचारधारा आहे. राजकीय युती ही प्रत्येक पक्षाला त्या त्या वेळेसची तिथली राजकीय परिस्थिती बघून ही करावी लागते. तुम्ही पाहिलं मागे नितीश कुमारनी पण काही भूमिका घेतलेली पाहिली, तिथं ममता बॅनर्जीने पण काही भूमिका घेतलेली पाहिली, जयललिता हयात नाहीत परंतु त्यांनी पण काही भूमिका घेतलेली पाहिली. आपल्या महाराष्ट्राने पण 1978 पासून वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय भूमिका ह्या राज्यामध्ये काय घेतल्या गेल्यात ते पण आपण पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं
राजकीय युती ही प्रत्येक पक्षाला त्या त्या वेळेसची राजकीय परिस्थितीनुसार घ्यावी लागते. यातून पूर्ण देशामध्ये एक देखील पक्ष सुटलेला नाहीये. सत्तेतून लोकांची कामं करणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि कार्यकर्त्याची आणि नेत्याची भूमिका आहे. हातावर हात ठेवून धरून फक्त विरोध करत राहणं हा आपल्या पक्षाचा स्वभाव नाहीये, पद्धत नाहीये. आणि म्हणून येणारं नवीन वर्ष मला सगळ्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगायचंय की त्याच्यामध्ये आपल्याला सतत लोकांच्या समोर जाताना नम्रपणे जावं लागणार आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याचं काम करावं लागणार आहे. निवडणुकीच्या वातावरणामध्ये अनेक चांगल्या वाईट गोष्टी होत असतात. मात्र हे सर्व होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिथं आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे हा विसर कुठं कमी पडता कामा नये. आणि त्याच्यातून त्या नात्यानेच तुम्हाला निर्धार करावा लागणार आहे. आणि तुम्ही सर्व हे निर्धार सभेच्या निमित्तानं लक्षात घ्याल अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. इथं काढलेली रांगोळी, बऱ्याचदा रांगोळी काढली जाते मग सांगावं लागतं ही अजित पवारची रांगोळी, ही सुनील तटकरेची रांगोळी. पण आमच्या कैलासनी काढलेली रांगोळी अजिबात सांगावं लागत नाही. सुनील तटकरेंनी पण त्यांची रांगोळी ओळखली आणि मी पण माझी रांगोळी ओळखली. त्याचं कैलासचं मनापासून कौतुक करतो. ज्या दिमागदारपणे आमच्या सुधाकर घारेंनी आणि सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही प्रचंड हजारोच्या संख्येने सभा आयोजित केली त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचा मनापासून आभार मानतो. मी जाता जाता कार्यकर्त्यांना सांगतो, हलक्या कानाचं राहू नका. कधी कधी कारण नसताना आपल्यातल्या आपल्यात मतभेद होण्याच्या करता, आपल्यातल्या आपल्यात अंतर पाडण्याच्या करता. अरे काल दादा तर तुझ्याबद्दल असं बोलत होते आणि तटकरे साहेब तर तसंच बोलत होते. काही तसं नाही. जे असेल ते तोंडावर आपण एकमेकाच्या बोलू, एकमेकाला आधार देऊ, एकमेकाला किंमत देऊ. महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, महाराष्ट्राची जी परंपरा आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो आणि कसा पुढे जाऊ शकतो हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी शिकवण दिलेली आहे त्याच रस्त्याने आपल्याला सगळ्यांना जायचंय. तिथं कुठेही आपल्याला कमी पडायचं नाही. आणि त्याच्यामुळं अलीकडच्या काळामध्ये विरोधी पक्षाचे लोक रोज काहीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या वल्गना करत असतात, रोज वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी बोलत असतात आणि चॅनलला काही ना काही सांगत असतात. प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याच्या करता काही आम्ही बांधील नाही. आम्ही लोकांची कामं करण्याच्या करता बांधील आहे. आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता बांधील आहे. लोकांना येणाऱ्या अडीअडचणीवर मात करून कसं त्याला पुढे नेता येईल याकरता आम्ही बांधील आहे. हाच शब्द मी आपल्या सगळ्यांना देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.